नागपुर में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की कथित बदनामी को लेकर बड़ा मामला सामने आया है। इंस्टाग्राम पर आपत्तिजनक रील पोस्ट करने वाले के खिलाफ साइबर पुलिस स्टेशन में एफआईआर दर्ज की गई है। शिकायत भाजपा आईटी सेल की ओर से दी गई है। नागपुर में सोशल मीडिया पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के खिलाफ कथित आपत्तिजनक और भ्रामक सामग्री पोस्ट करने का मामला सामने आया है। भाजपा आईटी सेल के अध्यक्ष शिशिर अरुण त्रिपाठी की शिकायत पर साइबर पुलिस ने एफआईआर दर्ज कर जांच शुरू कर दी है। अगस्त्या जाधव नामक इंस्टाग्राम पेज सहित कुछ अज्ञात अकाउंट से वर्ष 2009 के एक पुराने मामले को लेकर रील साझा की गई, जिसमें गडकरी और उनके परिवार पर गंभीर आरोप लगाए गए। शिकायत में इसे झूठा और छवि खराब करने की कोशिश बताया गया। उल्लेखनीय है कि गडकरी के विकास कार्यों की व्यापक सराहना होती रही है। ऐसे में सवाल उठता है कि उनकी प्रतिमा को मलिन करने के पीछे आखिर किसका और क्या उद्देश्य है। सायबर पोलीस स्टेशन नागपूर येथे माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या विरोधामध्ये बदनामीकारक आक्षेपार्ह अशा 3 वेगवेगळ्या अकाउंटवर इंस्टाग्रामच्या रील्स बनवण्यात आलेल्या होत्या। तर त्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी तात्काळ गुन्हा नोंद करून त्या ज्या रील्सचे जे हँडलर आहेत त्यांच्यावर आमचा भारतीय न्याय संहिता आणि आयटी ॲक्ट अंडर आम्ही गुन्हा ऑफेन्स रजिस्टर केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आम्ही त्या हँडलरची आम्ही माहिती त्या संबंधित प्लॅटफॉर्मकडून आम्ही मागवत आहोत आणि आमचे माननीय नागपूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जॉईंट सीपी रेड्डी सर, ॲडिशनल सीपी क्राईम श्री वसंत परदेशी सर, माननीय पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या टीम बनवून आम्ही समांतर तपास आम्ही सुरू केलेला आहे। लवकरात लवकर आम्ही याच्यातला जे आरोपी आहे यांना आम्ही ताब्यात घेऊन संबंधित गुन्हा आम्ही उघडकीस आणू। स्वरूप म्हणजे याच्यामध्ये काही जुन्या काही चुकीच्या ज्या घटना चुकीच्या मार्गाने त्यांनी प्रसारित त्याच्यामध्ये केलेल्या होत्या, त्याच्यातली सत्यता न पडताळता चुकीची माहिती प्रसारित केलेली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत।